9th standard. (2.1) third question. Write the following decimal numbers in P upon Q form. Ninth standard, 2/1 practice set. Third question, write the following decimal numbers in P upon Q form. First question is 0.6. Now आपण सोल्यूशन काढूया त्याच्यावर. First, let x is equal to 0.6 असं मांडून घ्यायचं. त्यानंतर we have to multiply both the sides by 10. Then you have to write down multiply both sides by 10. झालं. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, आता हा 0.6 आहे. पॉईंटनंतर किती नंबर दिलेला आहे? एकच नंबर दिलेला आहे. मग आपण काय करायचं, डेसिमल फॉर्ममध्ये सपोज घेतलं तर 10 घ्यायचं, कारण पॉईंटनंतर किती आहे? एकच नंबर आहे, त्याच्यामुळे 10 घ्यायचं. सपोज पॉईंटनंतर इथे 666 असतात, तर इथे आपण 100 घेतलं असतं. ओके, सो 10x इज इक्वल टू, मग घेताना कसं घ्यायचं? 6.6. फक्त काय करायचं आहे, एक हा जो 0.6 आहे, हा ह्याच्या अगोदर एक 6 मांडून टाकायचं आहे. सिम्पल भाषेत सगळं समजून सांगते. त्याच्यानंतर सबट्रॅक्टिंग, मग काय करायचं आपल्याला? 1 फ्रॉम द 2. मग काय करायचं आहे आपल्याला की 1 फ्रॉम द 2 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे काय झालं आता इथे 10x वजा x घ्यायचा, 10x वजा x घ्यायचा बरोबर 6.6 मायनस हा जो आहे 0.6 त्याच्यातून मायनस करायचा. म्हणजे हा जो 0.6 आहे हा 6.6मधून मायनस करायचा आणि 10x मायनस x घ्यायचा. तर मग पुढे आता 10 - 1 म्हणजे इथे किती झाला आपला? 9x. करेक्ट. आणि पुढचं जे आहे ते 6 आणि हा ह्याचं जर सबट्रॅक्शन करायचं घेतलं तर सिम्पल आहे, 6.6 मायनस 0.6. ओके, सो हा जो झाला तो 0 आणि हा 6, म्हणजे आन्सर किती आलं आपलं? 6.0. सो x इज इक्वल टू, मग काय करायचं आपल्याला? हा जो इथला 9 आहे हा उचलून इथे खाली ठेवायचा याच्या, म्हणजे ह्याला डिवाइड फॉर्म करायचा. ओके, आणि मग पुढचं जे गणित येतं ते खूप सोपं आहे. आता आपल्याला x 6 आणि 9 दोन्ही कुठल्या टेबलमध्ये आहेत? एकाच टेबलमध्ये पाहिजे. तर मग तो येतो 3च्या. 3 × 2 = 6, 3 × 3 = 9. मग आन्सर किती आलं? 2/3 झालं. म्हणजेच काय, पुढचं कसं घेणार आपण? तर आपले 2 आन्सर आलेले आहेत. म्हणजे ते एक आलं 0.6 इज इक्वल टू 2/3. कळालं का?